खेत मा पीक्यो सोनो आया दिन खुशाली का, ढोला भर्या धान का दही दूध लसिका. अधिक सकाळी सकाळी कोण को फोन आहे गेयो माये ना रामदास भाऊ ना कायला फोन करीन भाई मला. हा हॅलो हॅलो भाऊजी, मी बोलायचे रामदास. हा बोला भाऊ, मोरसेन कोणतं काम पडे होतं तुम्हाला? तुमरसीन काम नाही भाऊजी, भाऊसीनच काम से. हो तर मग उल्लाच काही नाही करत का फोन? उनको फोन नहीं लग रही से ना, कवरेज क्षेत्रों को बाहर दिखाओ से पापा. कहाँ गया तो भाऊ? तुमला तर मालूम से भाऊ, आपलं गाव मा कसं से एक तो रेंज नहीं रव, गच्ची पर जाय जाय कर बोलना पड़ा से. घर में रहे उनको मोबाइल मुंह नहीं कवरेज क्षेत्र को बाहर दिखावत रहे तो. हो तो भाऊ कहाँ गया से कहो? सेती ना वय बुलाऊ का उनला? हाँ बुलाओगी नको, आमरे की तो मशीन लगी से ना, तो ये 2 घंटा में आमरे चूर्ण हो जाए. तो भाऊ कहत होता ना का उनको भी चूर्ण करूँ को से, तो हो भाऊ आमरे भी चूर्ण करूँ को से जी. हो तो वो मशीन वाला कहत होता का ये जवर की बांधी से तो यहाँ को यहाँ कर बिन विचार लो बाबा. तो मोन में ना फोन करे तो हो मशीन वाला कहो का करम की से आमला चूरणी बी तो ओला हो कही देव, मी इल्ला सांगू सु ना धाडू सु. भाऊजी अधिक एक काम होतो. काय को जी भाऊ? तुमरो यहाँ को सोनू रहे ना, तो वो आमरे घर जाए आणि ये आलू पोहा बनायचे से ना. मी अब्बाच फोन करे तो आई तो से आलू पोहा, तो वो जरा सो आमरो बांदीपरा पहुंचाए देगा. मी एकलो सेव तो यानी धान भरनो पड़े से ना, तो मून मोरो नहीं जम रही से, तो सोनूला पठाई दे वो का? हो भाऊ सोनूला पठाई देसू, वो नाश्ता पहुंचाई दे तुमरो बांदीपरा. ठीक से भाऊजी ठेवसू, ख्याल का सांगो भाऊला. हो भाऊ ठीक से. सोनू का बाबूजी तुम्ही सेव का होता, जरा आओ भला इथं. कान दसे था भाई, आबस तो घर होता ना. का भाई उता अंदर कोणला आवाज देसेस, मी तर इथंच येऊ. बापा तुम्ही कब कब चली गए तो बाहेर, भाई आबस तो अंदर होतात ना. बाई का आणखी नाही तर तू रांगोळी टाकत होतीस तर तब गयो मी बाहेर. फोन काही नाही लिजायत तर संग संग कान हिंडाऊ तो फोनला से उता घरमा. कोणी को अर्जंट फोन आयो काही आयो तर मोबाईल सांगडी चीज आपलं खिसामा नाही धरणं का? आमरे सारखं तर नाही तुमला का खिसा ना आती मुन. आमला खिसा नाही रवत, आम्ही कंबरला खोससे जा, पर मोबाईल आमरो संगच रवसे. का भाई होता नहीं ली जाए तो तोला कोणती तकलीफ भाई? रामदास भाऊ को फोन आए तो उनको खेत में मशीन लगी से, तो 2-3 घंटा में हो जाए कवत उनकी चूरनी. तो भाऊला पठाओ कवत तुमरा खेत की चूरनी करंगी से. तो बाई अडबेलनी काही की नाही तर मगापासून सांग नाही रही से, मोबाईल नाही ली जात का, येऊ नाही ली जात का, वो नाही सरकी सरकी गोष्ट सांगता नाही यावा. ज्या बात जरुरी रहे का नाही तर वा सबदून मांगलं का सांगजो. आबच कायला सांगेस तर रातवा सांगे रवतोस. होड बापा सांगतच तो होती ना, नाही सांगेव का तुमला? हो तर सांग रही सेस तर चूरनी होय तर अधिक पोता पता नाही लगी ती का, तर आपला पोता तर काकाजी किंग घरच येती उन्न लिजाई ती ना उनकी चूरनी भई तर. हो तर जावं ना तर मग खरानो. बटा काकाजी किंग काही ती का जशी चूरनी होय तर 2-4 दिवस मा पोता खाली करबीन आणि देबीन, पर आबोरी देन लसती ती बाबा. नाही करी रेन खाली, तुम्ही जाव ना आनो मांगकर. हो तर जेवण देसेस का मला? आबा स्वयंपाक भयव का का जाणे. दे ना तर पहिले जेवणला दे, मग पोतांसाठी जाऊन काकाची घर धरीच पोता वाहनलं का ना बांधी परा गय नाही का, तर दे मला पहिले जेवण. हो चलो ना तर हात पाय धुईले बाहेरला काय आता. हो ना बाबा धुवसू. चल अधिक सिदोरी लगसे का लगस येतं इल्ला विचारू का करू तर विचारणं तर खे काय करत जाऊसत बाबा. कल्पना स्वयंपाक भयव का? हो स्वयंपाक तर भयव कहू ना. स्वयंपाक भाई रे का ठाऊ मंडाव भला लवकर. तुम्ही आबत जेवा सर कान जाय रे होतं. अहो मी नाही जाव, तोरा भाऊजी जाय रे ती. बापा असतं लवकरच जाय रे ती ना. अहो हो रामदास भाऊ को फोन आए तो उनको के तो धान चूरन की मशीन लगी से, तो अब 1-2 घंटा में होय कवती चूर्ण उनको. तर मग तुम्ही करा सेव का कवत तर मी काय हो काय तर मून
जेवून ये लवकर जेवसू ना जासू कसेत मा अब्बच भाजीला खत्री आई ना पीठ लगावून नसेव 5-10 मिनिट लगे तीच मा ये इनला तर कयो का हातपाय धोयकर आओ मन ये आहे ती तर अधिक चिल्लाय ती तुमरा आबोरी स्वयंपाक खोलला से का गयत गॅस परा मंडाय रोतो तर बाहेर होतो आबोरी तर गॅस परा काही नाही मंडायस तर मग अब ठंडी को चूल्हो पर स्वयंपाक करू से लगसे यानी घर मा मनमनी ठंडी लगसे तो उतच मंडाई देऊ बिन स्वयंपाक हो तर जाय भला पटनेरी इस्तो लगा ना देखवा भाजी देख भला अब आई जाए ती ना देख चिल्लाए ती अब तो भाजी देख जो तो उतच संभार ली जायले ना संभार ली जायले फ्रिज मा को मग अधिक 3 गण आवजो का भाजी देख जो का संभार आनन आवजो हो भाई माये अब आई जाए ती अधिक भयवनी का करे ती जेवणला आया म्हणजे 1 मिनिट नाही ठहरती मी का कसू माये आई गया ना मरत ठाव मंडा के होनलास से अधिक चिल्लाए ती मी का कसू आबा जेवण नाही करू मी 10 मिनिट मा पोता नाही का काकाजी घरला का आणलेसू आणि मग लगेच जेवसू ना जासू हो तर तसं करो मग पहिले पोता पाता आणले हो मी ठाव मंड्याकर ठेवसू बटा नईस देर होतो पोता तर साजरो बाहेर होतो अब 3 गण उनको घर की फेरी करनो पड़े अजी आपण कास्तकार माणूस एकमेकला देनो लेनो पडसे नाही का औंदा आपण पोता नाही द्यार होता आणि आपल्याला काही काम पडेव सामने सालच पोता इनको काम पडेव तर वय देती का आपल्याला हो तोरी की बात बराबर से कहू ना एकमेकला देनोच पड़से पर टाइम पर दे पाहिजे ना 3-4 दिवस मा पोता खाली करके देसू गईन काकाजी गिन्न तर अब 15 दिवस भई गया देन लस ती जाय करता देखो खालीच रहती पोता पर नहीं आन दे रहे ख्याल नहीं रहे नहीं तर सोनूला रामदास भाऊ घर पठायस का काय नाश्तासाठी माये देख कल्पनाला इथं सांगा नाही का ठाव मंडाव मून अना बिसर गई अब्बा पठावसू सूद बोली कहीं की नहीं था पहले सोनूला सांगन को होतं का जाय बेटा उनका घर ना उनका घर को नाश्ता ली जाए दे म्हणून खेत मा अब और टाइम पास कर रही से बाट दे खत रहत रामदास भाऊ हो सांगूसू सोनू घरच से ना सांग देसू बोला तुम्ही जाऊ ना पटनेरी आओ बापा बुडगो भई गईसेस केंदाव डावको वानी तापरईसेस था ना मनमानी काडी लगाई देईसेस हो हातच ताप रही सेव खरा पाणी गरम कर रही सेव आंग धुवून ना मग कॉलेज में नहीं जाऊं का मग धो जो आंग पहले एक काम कर वय रामदास काकाजी की ना हाथी का उनका घर जाए अना वन काकी जी ना आलू पाव बनाए कर ठेईसेस खरा वो उनको खेत में नहीं का धान चूरन की मशीन लगी से तो वन मजूरेंसाठी उन आलू पाव बनाईसे तो वो आलू पाव धर के पहुंचाए दे उनको बांधी पड़ा हटवो अब आंग धुवून ना कॉलेज में जासू कयो नहीं आज तू कॉलेज में नको जास आज धान चूरन की मशीन नहीं का आप लोग खेत में भी लगाऊं किसे तो तू आप लोग बाबूजीला थोड़ी मदद कर एकटाच रहती का वानी पोता धरणला एक जन लगत से ना हट बाबा कॉलेज में जाऊन के होता अब खेत में जाए कसेस अरे तो जाजो ना रोज असतो जासेस कॉलेज में एक दिवस घर रह जाए ना तोरा बाबूजी एकटाच करे दी का ऐ पोता धरणला एक जन लगत से ना वाहनी तर तू वो नाश्ता पहुंचाई दे मग घर आव जेवण कर लेना मग जाई खेत आज को दिवस की तो बात से सकाळपासून जाजो लगेच तर आपलं कॉलेज मा नाही कसे चन भाऊ आम्ही तोला येती धान काटणी भाई तर आम्ही तोला एक दिवस घर राहूनला नाही सांग्या पर आज जरासी मदत कर दे बेटा मी एक दिवस खोरमा नहीं करू आणि तू मला आज कॉलेज नको जास कसेस नहीं बेटा आज को दिवस रह जाए आम्ही काही तोला कभी रोकसे जन का कॉलेज नको जाऊ ना आब्रो धंदाच कर असो कसे जन का पर आज तोरा भाऊजी एकटाच येते ना का ठीक से वो पहले कौन घर जान को से कैस तोरा रामदास काकाजी घर जाए वह टोली पर काका हट माए टोली पर का नहीं रे ये काकी जी उनको घर जावर नहाती वह रामदास काकाजी रामदास बिस्ते तो उनको घर जाए वह टोली पर का पटले आती ये बिस्ने आती तो बिस्ने घर जाजो नहीं तो कोनी घर चली जाजो तर अब दुई दुई रामदास काकाजी सेती मोन बिचारे तोला कोण घर जान को से मोन हो तर जाय पराय लवकर सायकल लका हट व बांधी भी दूर से थी मी साइकिल लगा नहीं जात तका घोड़ा लका जाजो का चुपचाप सायकल धर आणि जाय पटनेरी ठीक से वो जासू माय बाप न काम सांगी तर तोंड नाक मुरकट असेव
आणि आबा दोस्तर बुलावून दे ना. आवरे सोनू तर पटनेरी जाजो तब बरोबर फुरता आवसे. तुमरी 2 मिनिट में तैयारी भी हो जासे ना 5 मिनिट में गायब भी हो जासे. मग तुमला सायकल भी चलसे ना धावत भी चलसे. माय बाप ने सांगीन तब उरक नाही आव तुमला. जासू ना बाबा जासू. कहाँ गईस बंडू की आई? इथंच येऊ मी. घडीभर नाही दिसून तर कहाँ गईस लगाय देसे ती बाबा. अब कोणतो काम पड गए होतं. चल भरा पटनेरी पटनेरी चल मोरू संग. बापा बापा मग कुत्रा राहायसारखंच कर रहे असेल ना. कान जान कुसे तर कान ली जासे होतं मला फिरावणला. तोला ना हरदम मजाक सुजसे. बघा फिरणला जानकी टाइम से का? नाही वो पटनेरी चल कर रहे असेल तर कान ली जासे हो कसू. मोठांग चल ना पटनेरी. का भय होता सांगो तर पहिले. अब काय बाड़ी में जासू ना जरा सो गवत काटलेसू. मनमानी टोंगरा आई गई से नावन बगैनीला झाक देसेस. तर तुम्ही चल ना तर काय रे असेव. अब सब काम सोड ना तू मोठांग चल. अब शांताराम आहे तो. शांताराम भाऊ काय लाए गए तो. उनका पोता नहीं का पोता मांगे था ना अपन 20 तो वो मांगन लाए तो आज उनका घर मशीन लगन किसे कसे तो पोता पाहिजे होता बोला. पहिलेच काय होतं तुमला का कोणी घर का पोता नको आणू म्हणून तर ऐकत नाही. आण्यात आणि मग ठेव बिन काय डिग्गी लगाई के तर तसं बी नाही ऐकत तुम्ही. मोला लगे काय एखाद दिवस गंज बाजार मा जायकर होय तर मग पोता खालीच होय ती ना कायला या हंको वाहन. अब आई का नहीं बला छपरी पर जब डिग्गी लगावनो पड़े. उनका पोता भी ओरखू आवश्यक का नहीं था. ओको पोता बरा यस लिखी से ना. हो नाही तर मग दिसराच दे बिन ना काय आमरा पोता ठेईन ना आपला पोता देईन. बटा अब मला अर्जंट मा जानको होतो बँक मा तो यो शांताराम आहे बीच माच. बापा तो वो का पोता आती तर कसं नाही मागे तो. अब काय मा ठेये तो धान मोन आपलंच बारदाना पाहिजे. उधारी का चाऊर काममा नाही आवती. 15 दिवस भाई गया आप लोग चूरनीला तर आपण वापसच नहीं दिया ना वो का पोता. वो की का गलती से तो बिचारो की. बंडू भी ना आहे घर खाली करण लगी रवतीस तर. हो मुनस्त आहे ना तू चल लवकर. अब बोला लवकर पाहिजे शांतारामला 2 घंटा मा लगे का वो मशीन. पहिले जेल्या रवतात ना मग खाली करे रवतात. काही आबच नाही लगन किसे मशीन. हो तर पोता खाली करणला टाइम नहीं लगे का मग पोहोचा देनो पडे. मी बोला काय लवकर पोता खाली होय ती तर तुमरा घर आण देऊन आणि मग कोणीच नाही रहो तर सीधो खेत मा आण देऊन कयो. हो तर टाइम से ना अब जेलेव जरासो मग करबिन लगेच तर खाली लग नको करो. तसो नाही पोता नाही रहे ती तर वला तकलीफ होय ना आणि मग वो मशीन वाला भेटे से का बडो मुश्किल का आवसे. हो तर नको देव नाही काही रे सेव मी. पहिले जेलेव कसू जे अभी नाही सेव सकाळी नाश्ता भी नाही करत चाय पर सेव. अहो आता नाही भयो ना गुडगा काही बेवस नाही होन को मी. चल लवकर. जे को करो भलो ऊ कसे मोरच खरो. चलो ना बाबा मोला का करूं कसे. मोला तसे भी आदत से 12 बजेवरी जेवण की तुमरा भलाईसाठीच कवत होती. आमला कास्तकार माणूसला काही नाही होय. हड्डी मजबूत से ती अमरी काम कर करके. हो बाबा लोखंड काज बनायचे हो तुम्ही. तोला आवन को से का नहाय काही एकटोच करू खाली पोता. चलो ना तो चलो. बापा रामदास तोरा तो चूर्ण हुनलास से ना. भयो तरीका भाऊ होत आयो येऊ 1 घंटा मा पुरो हो जासे. 1 घंटा नहीं 1.5 घंटा. अगा अमरो घर की न सांगीस का अब्बा जल्दी होय रही से 1-1.5 घंटा मा तर मी तसोच आयो हो. होसे ना हो जासे. आब्बा होसे या मोठी मशीन से ना तर पट होसे. ठीक से मग मी अब घर कायला जाऊ तर अधिक बारदाना की आणले सेव. तर नको जाऊ ना तर भाऊ. आऊसू मी जरा सो फेरी मार के तोर तार से तर बंदरा तंग करस ती आऊसू जरा सो. का काकाजी गिन आंदेसू कहीन पोता पर आबावरी आनंद लस्ती ती. ये हमरा घर की भी चुंगड़ी अब खत्म होता है गई से ती. आरन पारन बाट देखना पर यो सोनू भी नहीं आयो. अना या भी कहान पची तक जाने अब असी दोरी आनी रवतीस ता. बटा मशीन लग जाए मन तसंच आहे जे नाही ना.
शांताराम ये तोरा पोतान देव का 20 से ती बरोबर नोपले का काकाजी का बात करो से तुम्ही नोपले कसे हो तुम्ही न नोपकर आणत ना भयो नाही का आपलो नोपलेस सामने तर बेस होसे नाही तर मग 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 काकाजीनं एक पोता कमच आणदेस असं नाही होय पाहिजे ना नाही नाही काकाजी येतो विश्वास आहे तुमरो परा अना काकाजी मी का कसू सोनू दिसेव का तुमला रस्तामा नाही बाबा मोला नाही दिसेव मगाने मी पांठेला परा बसेव होतो तर काय तर लिजात होतो बाबा डब्बा डुब्बा दिस्या रामदास भाऊ को खेता लिजाय दे रहे सोनं पर ओला भी कहे तो का लवकर आवजो बेटा म्हणून तर आबावरी आवन लससे आबो मशीन लगीसे तर एक जण पाहिजेच ना हात धरणला अना बापा या मशीन तुमरो खेत 1 बजे लगीसे तर मग इनको जेवण खानता का मी वा झंझटच नाही ठेवू काकाजी पोरवरी देत होतो पर औंदामीने सांग देव तुम्ही आपापलो डब्बा आणू कयो आपण पैसा देसे ज्यांना अधिक कोण जेवण खान की झंझट लगाए हो तोरी की बात बराबर से पर सब घर जेवण देसे थी ना का हो पर ये मजूर दुसरो काम परा जासे ती तर आपलो टिफिन ली जासे ती का नाही मग येनच काम परा काही नाही आने ती काय हो तोरी भी बात बराबर से भाऊ तोरी भी बात एकदम सही से बटा कास्तकारला सब लुटानलाच देखस ती जान दे ना का एक दिवस देईल का काही कमी नाही होई मी इनला विचारी नाही सेव का तुम्ही आण्यात का नाही आण्यात डब्बा म्हणून विचारले ना सांग दे एक दिवस को खायला का काही कमी जास्त नाही होई हो ठीक से ना काकाजी आम्र घर की पटलीन आबसीन आई रही से सिदोरी धर के पाय मोजत मोजत आई रही से असो नाही का पट पट चलून अना सिदोरी लिजाई देऊन म्हणून बटा पोटमा ये उंदीरात का कावडात इथं को उत होय रे से ती सिदोरी कहाँ ठेवू गयो अण्णा वो मरो डोसका बरा ठेव सिदोरी कान ठेवू कहाण ठेवू सी मी कयो इथं झाड खाले ठेवू का उता आणू कयो अब इथं अंजो का यहाँ आणि तर मनमानी डुड्डा उडाय रही से तर यहाँ अंजो का यहाँ जेवण करून मी सी तशीच तर विचार रही से का वन बीर वालो बांधी में ठेवू काय वाहन को वाहन पाणी से तर हात पाय धुवनला का इथं येणं झाड को खाल्या ठेवू काय अशी विचारत होती हो ओत्तो दूर जासू मी ओत्तो दूर वन बीर कर जासू खरा यानी झाडको खाले ठेवी रहेस ना ठेव तरी का असा चिडचिडच करस हो बाबा जसा काही मशीन तुम्हीच चलाय रे असेव तुला का मालूम से माणूसला बहुत टेन्शन रवसे आमला भी रवसे कवने टेन्शन पर आम्ही अशी नाही करजन बाबा तुमला काय को टेन्शन से तो रांधूला ना खाऊला रांधीस ना खाईस काय को टेन्शन रहे तुमला बापा बापा बिना टेन्शन की जिंदगी बीत जासे नहीं रांधनला ना करणला काहीच नाही लगत रे बाबा वो जान दे भाजी काय के आनीस तू ना मेथी आने जरासी बाड़ी माकी ना वो को मेथी को आरन बनाई से काय को आरण ना घोरन नाही तर दार ना मेथी की मोकरी भाजी नहीं बनाए रहो तो उसका काय को आरण बनावसेस तर गजाने पीठ लगायो बापा तो आरन घोरनला पीठ नहीं लगावती मुनच पीठ खाया पोवर कसे ती आमला हो पीठ लगाव से जन मुनस तो पोवर को हांडी मा सब जन समाव से आमरे घर कोणी दुई पावना भी आहेत तर आमरो स्वयंपाक मा जेवण करे ती अना दिगर घर जाओ भला उनको लाइकच रवसे आमरो पोवार को हांडी मा सब सपा जसे ती अना पहिले मोठो कुटुंब रव नौकर चाकर रवती तर उनला सबला पुरे पाहिजे अशी भाजी बनावण्यासाठी पीठ तर लगावूनच पडसे का नाही अना पीठ मा काही गुणधर्म सेती तर ऊ आपल्याला साजरोच से ना आपल्या शरीरासाठी भयो ज्ञान बाटनो चालू ज्ञानेश्वरी माता को अजी तुम्ही कसे ना पीठ खाया पोवार आम्ही पीठ खायाचा जन मुनस्त दन करसे जन आणि तुम्ही नाही एक देखत का आपलं घर की भाजी कशी रवसे पिवरी धम्मक रवसे हळदी जास्त रवसे आणि दुसरं घर लाल भाजी रवसे म्हणजे तिखट जास्त रवसे ना हळदी नाही टाकती वय कमी टाकस ती आपण जास्त टाकसे जन हळदी बिया आपलं शरीरासाठी साजरी से कानी खून साफ करसे असो से सब वैज्ञानिक कारण से तीची भयो वज बनायस तो बनायस आरण
आब आरण बनावजो नको ना मला वाढजो नको. आब खूपच भूक लगीसे. भूकेल्याले मोवा गोड कसे तशी बात से. आब जेवसू का कब्बा जेवसू असं लग रही से. चल लवकर. आमरो घर को ना सोनू को पप्पा जी ला भूख सहन नहीं होय. कावरा बावरा हो जासे ती. वही देखो वो तो पटपट जाय रहे से ती, हाथ पाय धोये ती. तर मी उनला जेवणला देसू. तर वरी तुम्ही चॅनल पर नवा रहो तर चॅनलला सबस्क्राइब करो, लाईक करो, कमेंट करो, व्हिडिओला शेअर करो. आणि लिखो पोवारी, सीखो पोवारी, बोलो पोवारी. तुम्ही बी शिको, दुसरोला बी शिकाओ. जय राजा भोज. भेट बिन मग सकाळी.